शेअर मार्केटच्या गोंडस नावाखाली तब्बल 62,80,000चा गंडा। शेवगावात आर्थिक घोटाळ्याचा भस्मासूर पोलिसांच्या जाळ्यात। शेवगाव शहर हादरलंय। एका मोठ्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यामुळे श्री विठ्ठल संपर्क कार्यालय नावाच्या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीमार्फत तब्बल 62,80,000 रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे। फिर्यादी गहिनीनाथ कातकडे वय वर्ष 58 राहुल ठाकुल निमगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून भादवी कलम 420 कलम 409 कलम 406 आणि महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण अधिनियम कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। शेवगाव पोलीस ठाण्याचे माननीय पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी गणेश आप्पासाहेब डोंगरे वय वर्ष 40 राहणार काटेवस्ती हा स्वतःच्या घराच्या मागील खोलीत लपलेला होता। माहिती मिळताच 2 पथकं सज्ज आणि पोलिसांनी दिला अडक शिंपला दणका। आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी पाठलाग करत त्याला ताब्यात घेतलं, तेही थेट पहाटेच्या धाडीत। पुण्यातील आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्याच्यावर पुढील तपास पोसई बाजीराव साणप करत आहेत। या कंपनीच्या नावाखाली कुणीही फसवणूक झाली असल्यास नागरिकांनी शेवगाव पोलीस स्टेशनला त्वरित संपर्क साधावा। कुठलाही संकोच न करता पुढे या। पोलीस तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। ही सगळी कारवाई झाली आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलंबुर्मे, उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झडती। पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोसई बाजीराव साणप, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे, श्याम गुंजाळ, भगवान साणप, ईश्वर बेरड, राजू बडे, सचिन पिरगळ, एकनाथ गरकड, प्रशांत आंधळे आणि सायबर सेलचे राहुल गुड्डू यांच्या दमदार नेतृत्वात शेवगाव पोलिसांची ही धडक कारवाई म्हणजे गुन्हेगारांना दिलेला ठोस इशारा। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी विजू मगर। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।